हॅलो एव्हरीवन. तर आज मी जी रेसिपी दाखवणार आहे तर ती खूप अशी हेल्दी रेसिपी आहे आणि वेट मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे. तर इथे मी एक काकडी, बीटरूट आणि एक गाजर कट करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतली मूठभर, 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 आलंचे तुकडे घेतलेत आणि 4 मिरच्या घेतल्यात. तर हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. तर अशी याची मी पेस्ट करून घेतली आहे आणि ती एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. नंतर मग मी ओट्स घेतले आहेत. तर तुम्ही साधे ओट्स देखील वापरू शकता. तर त्याची मी पावडर करून घेतली आहे. नंतर मी इथे सत्तूचा आटा घेते आहे. 1 चमच असा अंदाजे घेतला आहे मी. सत्तू म्हणजे जे आपण चणे खातो ना, त्याची पावडर. नंतर बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ आणि त्यानंतर मीठ टाकले चवीनुसार आणि हे सगळं मिक्स करून मी त्या पेस्टमध्ये त्याचा गोळा करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आणि त्यात पाणी न वापरता मी गोळा केलेला आहे. आणि एक असा उंडा घेऊन ओला कापड मी पोलपाटावर ठेवून असं थापलेलं आहे. तर हे थालीपीठ एकदम हेल्दी आहे आणि जवळजवळ महिन्यामध्ये तुम्ही 5 किलो तरी वजन कमी करू शकता. आणि असं थोडंसं 1 चमचाभर तूप साईडने सोडायचं आहे. आणि तूपसुद्धा वेट मॅनेजमेंटसाठी हेल्प करतं, वेट लॉससाठी हेल्प करतं. तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय किती झकास कलर आला आहे, खूप छान असा कलर आलेला आहे. आणि जे लोक खात नाहीत, जी मुलं खात नाहीत, बीटरूट खात नाहीत, गाजर, काकडी काही खात नाहीत, तर त्यांच्यासाठी हे असं उपयुक्त असं आहे. तर बीटरूटमध्ये तुम्हाला माहिती आहे B12 असतं. तर ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायबर असतं. नंतर हेल्दी फूड आहे, आपल्या वेट मॅनेजमेंटसाठी चांगलं आहे. तर ह्या तिन्ही भाज्यांमध्ये खूप जास्त फायबर आहे. आपण ह्याच्यामध्ये कार्ब अजिबात घेतलेले नाही आहेत आणि फायबर खाल्ल्यामुळे नक्कीच वेट लॉस होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तूप आवर्जून घ्यायचं आहे. आणि काकडी तुम्हाला माहिती आहे, काकडीमध्ये हायड्रेशन जास्त असतं. नंतर गाजर आपल्या डोळ्यांसाठी जास्त उपयुक्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत, आपल्या पोटात गेल्या पाहिजेत आणि महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच 5 किलो वजन कमी करू शकता. तर हा माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी हे तुम्हाला शेअर करते आहे. आणि ही आजकाल मी नेहमी घेते आहे. अशा पद्धतीने मी बनवले आणि तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तिन्हीसाठी हे उपयुक्त आहे. तर किती छान आणि किती मस्त कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप टेस्टी लागतं, हे खूप टेस्टी लागतं, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर दह्यासोबत आणि पुदिन्याच्या चटणीसोबत मी सर्व केलं आहे. तुम्ही नुसत्या दह्यासोबत खाऊ शकता, नुसते देखील खाऊ शकतास. तर हे खूप छान आणि हेल्दी असा ऑप्शन आहे. जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की